हो. आता लढाई समोरासमोर. आता समोरासमोर आपण सांगितलं त्याच दिवशी. बस झालं आता. लोकशाही मार्गाने उपोषण केले, सगळं केलं. लोकशाही मार्गाने सगळं केलं आहे. हेही लोकशाही मार्गानेच राहणार आंदोलन. पण त्यांना कळणार हे अवघड झालं. हे तितकंच करायचं. आणि आपण एकदा बोललो की बोललो, आपण मोजितच नाही कोणाला. आणि मराठा समाजाला एक माझी या निमित्तानं विनंती आहे की एकाही मराठा समाजाच्या विद्यार्थीनीनं आपल्या मुलांनी आत्महत्या करू नये, ही माझी सगळ्यांना सगळ्यात प्रथम हात जोडून विनंती. शेवटी आईवडिलाला खूप त्रास होतो. कितीही ताकद लावायची वेळ आली तरी लावणार, पण आरक्षण मात्र मिळून दिल्याशिवाय थांबणार नाही. म्हणून आत्महत्या करू नका, ही माझी खूप तळतळीनं तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जर फडणवीस साहेब असे दुजाभाव करणार असले, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा. आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय, जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना, तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी करायला जाणार आहे. आम्हाला पर्याय नाही. तिथे जेवढे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले, आम्ही पाणीसाठी आम्हाला जावं लागणार आहे. आणि मी ती तारीख सुद्धा लवकर डिक्लेअर करणार आहे. नाही ते ऑस्ट्रेलिया मुख्यमंत्री नाही तर कुंकड येऊ, मला काय त्याचं देणं घेणार नाही. ते कुंकड आलं तरी फक्त दुजाभाव करू नये. स्वतःच्या लेखीत महाराष्ट्राच्या लेखी बघाव, महाराष्ट्राचे पोरं बघाव आणि ते आरक्षण मागतात ते मार्गे काढावं. कारण आमचं ते हक्काचं आहे, नोंदी आहेत. एखाद्या भंगार नेत्याचं ऐकून तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाहीत म्हणजे ही वाईट गोष्ट आहे. लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब, आपण कोणाचेच नाहीत, पक्ष नाही पक्ष नाही, आपण फक्त मराठ्यांचा आहे. हे ध्यानात ठेवा. मी सोडत नसतो. माझ्या समाजाला जर तुम्ही अडचण उभा करायला लागलात ना गोड गोड बोलून, तुम्हाला वाटत सत्ता, आता ते सत्ता आणि फत्ता काही नाही. हे बी ध्यानात ठेवा. एकदा जर बिथरलोत ना आम्ही मराठी, सत्ता फित्ता काही नाही.